श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जाते. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपाची पूजा करतात. असा विश्वास आहे की हा उपवास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीचं व्रत हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. स्कंद पुराण आणि पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. तसेच हे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होणारच आहे. पण माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, वेदना आहेत, ते दोष आहेत, ते दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे. ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नसेल. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचं व्रत ठेवण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंना प्रिय असणाऱ्या पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे, चंदन अर्पण करून घ्यायचं. तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र आवर्जून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं. तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची. तुळशी मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. तसेच मोहिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच
करायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी, चांगली लोक, वाईट लोक आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच घरात प्रवेश करत असतात. आणि म्हणूनच अशा विशिष्ट तिथीला जेव्हा आपण काही प्रभावी उपाय आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर करतो, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होण्यास मदत मिळते. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर असं हे जल जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्यायचं आहे. हे जे हळद टाकून पाणी शिंपडलं तर त्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. आपल्या घरामध्ये जेवढे पण दोष असतात, अलक्ष्मी असते, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आता आपल्याला कपडा घ्यायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्यावर आणि मुख्य प्रवेशद्वाराची जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तसेच आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे. तर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं. गंधापासून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं तसेच गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीत शुभ प्रतीक आहे. स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे. स्वास्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती, श्री गणेश असे अनेक देवतांचा समावेश होत असतो. शांती, समृद्धी आणि मांगल्य याचे प्रतीक म्हणजे स्वास्तिक. आणि जेव्हा आपण कुंकवापासून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक बनवतो, त्यामुळे ग्रहदोषापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते. तसेच धन लाभाचे योगसुद्धा तयार होतात. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक बनवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बनवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी ही टाकायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वास्तिकवर आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून ठेवायचं आहे. आणि घरामध्ये जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे. प्रयत्न करून सकाळी 9:30च्या अगोदर असा हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. कारण साक्षात श्रीहरी विष्णूंनी स्वतः विष्णू पुराणामध्ये असं सांगितले की दिवसभरामध्ये कमीत कमी 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या स्वागताकरता लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो, जो मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी हा दिवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.